कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील लोटे MIDC मधील श्रेयाप केमिकल कंपनीने विषारी रासायनिक राख कंपनीच्या शेजारील मोकळ्या जागेत उघड्यावर टाकल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणावरून भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी तीव्र भूमिका घेतली आहे। पावसाळ्यामुळे ही विषारी राख पावसाच्या पाण्यात मिसळत असल्याने परिसरात मोकाट फिरणाऱ्या गुरांना धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप करण्यात आला। तसेच याच परिसरात जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम सुरू असल्याने हे दूषित पाणी पावसाच्या पाण्यासोबत वाहून पिण्याच्या पाण्यात मिसळल्यास स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात येते आहे। मी खेड तालुक्यामध्ये लोटे MIDC मध्ये आहे आणि लोटे MIDC मध्ये श्रेयाप केमिकल अशी एक ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जी काय रासायनिक राख निघते जी धोकादायक आहे अशी ही राख ह्याच कंपनीची जी वॉल आहे कंपाऊंड आहे या कंपाऊंडच्या बाजूला भर म्हणून ओपन प्लॉटवरती ही पूर्ण राख टाकलेली आहे। आता ही जर राख जर बघितली तर ह्या राखेमध्ये आता पावसाळा चालू आहे आणि या पावसाळ्यामधून हे राखेचं पाणी पूर्ण जो काय इथं ओपन प्लॉट आहे त्याच्यावरती हे पाणी विषारी पाणी पसरलं जातं। इथं गुरांची संख्या भरपूर आहे, जलजीवन मिशनच्या योजना चालू आहेत, अर्धवट काम चालू आहे आणि मग हे दूषित पाणी विषारी पाणी जलजीवनच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी जाऊ शकतं आणि जे काय इथं गुरं फिरतात, उन्हाळ गुरं असतात, त्या गुरांचा जो काही त्या लोटे MIDC मध्ये मृत्यू होतो त्याचं कारणच हे आहे की अशी विषारी राख असेल किंवा पाणी असेल या माध्यमातून असं सुट्टणी ते पिलं जातं आणि त्याच्यानंतर गुरांचा देखील मृत्यू होतो। त्याला सर्वस्वी जबाबदार ह्या अशा कंपनी आहेत। ही श्रेयाप कंपनी आहे। या श्रेयाप कंपनीत खुलेआम ओपन प्लॉटवरती ही अशी रासायनिक जी राख आहे ती टाकली जाते आणि रस्त्याच्या लगत ही कंपनी आहे। त्याच्यामुळं बिनधास्तपणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं काहीच लक्ष नाही। ह्यांचं आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं काय देणं घेणं असेल म्हणून कदाचित हे बिनधास्तपणे ही अशी राख पूर्ण ओपन प्लॉटवरती टाकून लोकांशी देखील खेळतात, मुक्या प्राण्यांशी देखील खेळतात। माझी अशी मागणी आहे की हे प्रशासनाचे जे कोण अधिकारी आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावरती जवळपास 3 तास झाले आम्ही देखील त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलवतोय परंतु अद्याप कोणी इथं आलेलं नाही। कारण की यांचं आणि इंडस्ट्रीवाल्यांचं काही साठलोट आहे का अशी शंका आहे आणि मेन म्हणजे ह्या अधिकाऱ्यांचीच चौकशी झाली पाहिजे। ह्यांच्यामुळं मुकी प्राणी मृत्यू होतातच परंतु जे काही जलजीवनच्या माध्यमातून दूषित पाणी जातं, रोगराई निर्माण होते, ह्याला देखील सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आहेत असं मला वाटतं।